स्पेसिफिक अभिंदरजी नाही, सभापती महोदय, लक्षवेधीच्या संदर्भात जो विषय आहे त्या विषयाच्या बाबत जो गोंधळ आहे तो मला स्पष्ट करण्याकरता कृपया थोडासा वेळ द्यावा. नाही, प्रश्न फक्त नुसतं प्रश्न विचारून विनंती आहे. नाही, याचं स्पेसिफिक बोला, नाही तर ती कृपया लक्षवेधी होणार. कृपया लक्षात घ्या. असं काही हा, नाही नाही, विनंती आहे स्पेसिफिक, नाही तर होणार नाही. प्लीज ते थोडं सहकार्य करा. काय आहे की हे जे पद आहे पॉइंटेड प्रश्न, हे पद विभागीय परीक्षेच्या मार्फतीने आहेत, म्हणजे सरळ सेवेचे आहेत आणि हे स्वतंत्र काडर आहे. हा माझ्याजवळ GR आहे 14 नोव्हेंबर 1994चा. 1994 नुसार हे पद निर्माण झालेत आणि हे केंद्र प्रमुखाचं पद हे स्वतंत्र आहे, स्वतंत्र पद आहे. त्यामुळे त्या पदाला TET लागू होत नाही. सरळ सेवेने आपण केंद्र प्रमुख हे घेत असल्यामुळे या स्वतंत्र पदाला TET लागू होऊ शकत नाही. नंबर 1. आणि दुसरं असं आहे की जर पदोन्नतीने त्याच्यापैकी 50% पदं आपण जे भरतो ते जर पदोन्नतीने असेल तर 1 सप्टेंबर 2025चा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे त्या ठिकाणी TET मस्ट आहे. हा फरक आपण लक्षात घेण्याची खूप आवश्यकता आहे. म्हणून जे पद, जे काडर हे स्वतंत्रपणे आहे. माझ्याजवळ हा GR आहे 94चा. त्यानंतर हे भारत सरकारचं जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन माझ्याकडे आहे. NCTचं हे नोटिफिकेशन आहे आणि त्याच्यामध्ये CTET आणि TET यामध्ये फरक केलेला नाही. याशिवाय आपला एक GR आहे 13 फेब्रुवारी 2013चा GR आहे. याच्यामध्ये TET आणि CTET यामध्ये काहीही फरक केलेला नाही. पहिला प्रश्न हा आहे की हे सरळ सेवेचं पद असल्यामुळे आणि स्वतंत्र असल्यामुळे या ठिकाणी TET लागू होत नाही. मी आता लांबवत नाही, फक्त प्रश्न विचारतोय. धन्यवाद. सरळ सेवेत प्रविष्ट होणाऱ्या केंद्र प्रमुखास TET अनावश्यक घोषित करणार आहात काय? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि TET उत्तीर्ण होण्यास 3 वर्षाचा कालावधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त सेवा ज्येष्ठापैकी TET असलेल्यांना पदोन्नती देणार आहात काय? आणि अन्य जागावर जे सेवा ज्येष्ठ आहेत त्यांना तात्पुरता कार्यभार देणार आहात? मंत्री महोदय. सभापती महोदय, मी पहिल्याच उत्तरामध्ये सांगितलेलं आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1/9/2025 जो काही न्यायनिवाडा केला त्यावेळेसच ही बाब लक्षात आलेली आहे की प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकाची पदोन्नती व TET या दोन्ही उत्तीर्ण असणं हा संबंध त्यावेळेस पहिल्यांदा त्या ठिकाणी प्रस्थापित झाला. आणि म्हणून आत्ताच्या घडीला मला वाटतं की जसं मी सांगितलं की या संदर्भामध्ये CTET उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या पैकी पण एका गटाने माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी दावा दाखल केलेला आहे. आणि मुंबई माननीय उच्च न्यायालय मुंबईमध्ये पण दावा दाखल केलेला आहे. आणि म्हणून इथनं जो काही आदेश निर्णय होईल त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ.